जी म्हात्रे साहेब मारळगावचे एक उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील हा संघ पॅक केला जातो. त्यांच्या तर्फे शुभेच्छा आलेल्या ते म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ मारळला. चला पंच सामना चालू करायचा आहे 20 मिनिटांमध्ये. पहिला चेंडू फुलटात होता, सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने, वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी आलेला रियाजच्या बॅटमधून चौकार. उपकाराने आगाज केले, रोहित वर अटॅक केला जातोय. पहिला चेंडू यावेळेस देखील सेम झोन निवडलेलं, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क येत नाही मंदार, आणि यावेळेस जातो चेंडू म्हणजे निर्धाव. बंटी बैलाचे मालक भाविक भोईर देखील आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आपले देखील स्पर्धेमध्ये स्वागत असणार आहे. कल्पेश भोईर देखील आहेत, यायचंय कल्पेश, मंचावर येऊन बसायचंय, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते, गावदेवी मारळ विपक्ष मानिवली. हो सुरेख होता नशिबाची साथ. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर आलेला, हा पुन्हा एकदा चौकार. बघा चेंडू सुपूर्त करायचे, स्वयंसेवक असतील तिथे प्लीज जरा चेंडू द्यायचे. आज मेगा फायनलची लढत देखील आपल्याला खेळवायची आहे, त्या अनुषंगाने वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं असणार आहे. स्वयंसेवकाने चेंडू द्यायचा प्लीज, मॅच बॉल मैदानामध्ये द्यायचे. सोहम चेंडू द्यायचा प्लीज, सोहम उर्फ छोट्या. बघा रतन विनंती असेल त्या ऍक्टिव्हचा थोडा आरसा फिरवायचा प्लीज जरा. नेक्स्ट बॉल, 3 चेंडू 8 धावा खर्च करतो रोहित आतापर्यंत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. 1 तेरी तो 1 मिरी असं समीकरण पाहायला मिळतोय. रतन प्लीज, हा ती गाडी व्हाईट, ओके बरोबर. थँक्यू रतन, खूप खूप धन्यवाद. आयोजकांच्या वतीने देखील आपलं सहर्ष स्वागत असेल स्पर्धेमध्ये. 4 चेंडू 8 धावा, 2 चौकार रियाजने जरूर दाखवलेत, परंतु 2 निर्धाव चेंडू देखील खेळून काढलं रियाज. चांगली गोलंदाजी, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. हो रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील निर्धाव चेंडू टाकतोय. बघा मुकेश गायकर यांच्या तालमीत घडलेले हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, कारण मुकेश देखील एक व्यावसायिक खेळाडू म्हणून सातत्याने कल्याण ग्रामीणमधून ज्याची वर्णी लागली जाते. मानिवली गावाची आणबान शान मुकेश गायकर इन ॲक्शनमध्ये असतील. जेव्हा जेव्हा मुकेश गायकर इन ॲक्शनमध्ये असतात, मानिवली गाव संपूर्ण TV ऑन करूनच असतो. एकदा तर असं झालेलं, लाईट गेलेली तरी पण मोबाईलवर सामन्यांचा आनंद घेत होते. हो सुरेख चेंडू, षटकाची होते समाप्ती, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. डीजेला देव संधी, एक सुरेख संगीत आपल्याला पाहायला मिळेल DJ श्रावणे. स्टार रोहन तर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या, ते म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ मारळ आणि बंटीला. जेव्हा जेव्हा मारळ संघ इन ॲक्शन मध्ये असतो, तत्पूर्वी संपूर्ण विभागातील खेळाडूंचा असणारा प्रेम त्यांच्यावरती व्यक्त केलं जातं आणि शुभेच्छांचा वर्षाव देखील केला जातो. परंतु मेन जे खंदे समर्थक महेंद्रजी जगताप साहेब आतापर्यंत शांत बसलेत, कारण त्यांच्या माध्यमातून देखील ATM ऑन झालेला आहे दुपारच्या सत्रामध्ये. 3 चेंडू 3 षटकार ठोका, 3 चेंडू 3 चौकार लावा, 1001 रुपयांचं रोख पारितोषिक घेऊन जा.
आणि दुसऱ्या षटकात आपण पाहतो गोलंदाज राजेश गायकर. बघा हा एक गोलंदाज मानिवली गावासाठी नेहमीच लकी ठरलेला आहे. पंचांच्या डेथ चेंडू घोषित केला जातोय. थोडासा रनवेमध्ये अडथळा निर्माण झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने राहत्या मौद विकेट टाकण्यासाठी सज्ज असेल राजेश. पहिला चेंडू फेस करेल अभिषेक. अभिषेकच्या बॅटमधून लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. इनर एज ऑफ द बॅट. चेंडूवर मुकेश येत आहेत. एक धाव पूर्ण. एकापेक्षा अधिक काहीच नाही. चांगली गोलंदाजी हाताळतो तो म्हणजे राजेश. आमच्या समालोचन कक्षाच्या समोर तुम्ही पाहता एक मानवली गावचा वंडर बॉय अतुल गायकर. बघा काय स्मिथ हास्य करतायत. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. नेहमीच क्षेत्ररक्षकाचा दर्जा त्यांच्या माध्यमातून दाखवला जातो. आपला अनुभव पणाला लावत असताना इथे मुकेश आपल्याला दिसत आहेत. नेक्स्ट बॉल राजेश टू रियाज. हो पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. बघा फुटवर्कची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. यदा कधी हा चेंडू थोडासा शफल होऊन खेळला असतात तर नक्कीच बॅट आणि बॉलचा सुरेख कनेक्शन आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय तो म्हणजेच निर्धाव. दुपारच्या सत्रात सामन्याचा आनंद घेण्यासाठी उमेश पालवे महाराष्ट्र पोलीस देखील सज्ज आहेत. फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नशिबाचा चौकार येत असताना महाराज संघासाठी. सुरेख कॉमेडी संगीत दुपारच्या सत्रामध्ये ऑन करत असताना लग्नाला मी तयार आहे हुंडा नको मला जे काही द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला पण तिला फिरवायला मात्र गाडीची मागणी करतोय हा जावई बघा आत्ताच्या युगातील. अतुल नक्कीच काय म्हणणं असेल या संगीताबद्दल. चांगली चांगली गोलंदाजी चांगला बॅटल रंग त्या मैदानामध्ये. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. नेक्स्ट चेंडू रियाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ब्लाइंड स्ट्रोक खेळतात रियाज. चेंडू आणि बॅटचा संपर्क केला जात नाहीये. थोडासा स्वतःवरती फोकस करणं गरजेचं असेल रियाजला. रियाजमध्ये देखील क्षमता आहे कॅलिबर आहे पोटेन्शियल आहे पण आज ते स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. चला राजभोर यायचं आहे आपण देखील. यापुढील सामन्यामध्ये आपण इनॅक्शनमध्ये असणार आहोत. आयोजकांनी देखील विनंती केली समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस चांगला फटका. पॉइंट रिझन मधून चेंडू फील्ड करतात. सुरेख फेकी. ओ एक नव्हे तर दोन क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पकडण्यासाठी गॅदर करण्यासाठी होते. सुरेख गॅदरिंग पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. पंधरा धावा एक्का दुक्का करत असताना धावफलक पुढे हालत ठेवताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट चेंडू राजेशचा. यावेळेस देखील मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 7.50च्या सरासरीने आपण धावफलकावर धाव पाहतोय 15. बघा जर मागील 2 षटकांचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आला सिंगल तदनंतर एक निर्धाव चेंडू हाताळला तदनंतर आला चौकार लॉंग स्टॉप रिझनमध्ये नंतर डॉट चेंडू पुन्हा एकदा 2 धावा आणि तदनंतर आलेल्या या निर्धाव चेंडू म्हणजे एकंदरीत इकॉनॉमिकल षटक हाताळले ते म्हणजेच रोहित गायकर आणि राजेश गायकर यांनी. संपूर्ण गायकर असतील बघा संपूर्ण गायकर वारगडे शेलर देखील आपण पाहू शकता या संघामध्ये. चांगला संघ बांधलाय कारण मुकेश गायकर या खेळाडूबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. जेव्हा आम्ही त्यांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं
बघा लगेच क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करताना आमचे जवळचे मित्र देखील आहेत, अनेक वर्ष सोबत क्रिकेट खेळलोय. नेक्स्ट बॉल भूषण, यावेळेस पॉइंट रिझन मधून चेंडू खेळून काढलाय. चेंडू चाललाय थेट सीमारेषेच्या दिशेला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. ओमकार होते तिथे. ओमकारचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. 2 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण वाचवल्या त्यांनी. बघा आपण कधी कधी पाहतो तर 12th पण नव्हे तर संपूर्ण मानिवली गावाचे पाठीराखे आमच्या मंचावर येऊन विराजमान झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. लखन असतील, लक्षा ग्रुप मानिवली. बघा काल आपण परवा दिवशी मुंगळा ग्रुप पाहिला मांजरलीचा, आज लक्षा ग्रुप आलेला आहे. चला नेक्स्ट बॉल. फुलटस होता पर्वणी स्वीकारता आली नाही. एकदा पूर्ण केले. राजेश येतात चेंडू खाली. हो चांगले क्षेत्ररक्षण. मला वाटतं राजेश नक्कीच पोलीस भरतीचा प्रयास करत असताना, कारण त्यांची बॉडी लँग्वेज जी सांगते, धावण्याची जी शैली, स्वतःकडे खूप डाईट फॉलो करून त्यांनी जो मेंटेन केलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी रियाज. यावेळेस मात्र ओव्हर पिच होता, खरपूस समाचार घेतलाय, चेंडू फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी आलेला उत्तुंग घणाघाती षटकार. दिसतो ढगात. यावेळेस देखील आता मात्र क्षेत्र निवडला फाईन लेगचा आणि यावेळेस देखील चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कारण मी अगोदरच म्हटलं होतं रियाजमध्ये देखील क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, मोठमोठे फटके खेळायची. चला रुपेश भोईर यायचंय. महाराष्ट्र वीज वितरण मध्ये कार्यरत आहेत, MSCB मध्ये. यावेळेस देखील लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण. बघा मुकेशचं कौतुक केलं पाहिजे, कारण यष्टीरक्षक स्वतः स्क्वेअर लेगला चेंडू येऊन फील्ड करतोय. चला रोहन तरी कुठे असतील यायचंय. यानंतरच्या सामन्यामध्ये आपण इनॅक्शन मध्ये असेल. मी राजवीरांना विनंती करतो, कर्णधार आणि स्वतः आपण यायचं, समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. झाडाखाली आनंद घेण्यापेक्षा समालोचन कक्षामधून आनंद घ्यायचा प्लीज. यावेळेस मात्र 3रं षटक समाप्त होत आहे आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर तर धाव आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 32. चांगली सुरुवात झाली नव्हती, परंतु 3ऱ्या षटकामध्ये जो आक्रमण केलं त्याने धावसंख्या जाऊन पोचले ते तब्बल 32 या आकड्यावरती. ज्याची त्याची वैयक्तिक इच्छा. आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय मुकेश गायकर, ज्या खेळाडूचा आपण आल्या उल्लेख केला होता.
एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या उजव्या बाजूने. हाफ ट्रॅकर होता, पहिलाच हाफाम पूल केला जातोय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे सुरेखरित्या जीव मुठीत धरून पळाले ते म्हणजे रियाज. 5 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो तो म्हणजे महाराज संघ, कारण एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. ओव्हर पिच होता, परवणी होती, उचलू शकले नाहीत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो, 2 धावा सुरेखरित्या पूर्ण केल्या जातात. अशा प्रकारे पुन्हा एकदा रियाज पाहतात तिसऱ्या धावेसाठी. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा पूर्ण केल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोचले ते तब्बल 37. जर 50 अप झाला तर सामन्यामध्ये मजा येणार आहे. बघा आमच्यासोबत ऑनलाईन स्कोअर देखील जोडलेले आहेत. संदीप घाळ असतील वडवलीचे, ते देखील म्हणतात 50 अप झाला तर एक फायटिंग स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल, कारण समोरच्या संघात देखील नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश असतील, त्यानंतर आपण राजेश, अतुल. हा चेंडू खाली राहिला, फुटवर्कची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कल्पेश, आपण देखील इन ॲक्शनमध्ये आहात. मैदानाच्या चारही बाजूने अभ्यास केलेला आहे, चांगलाच संध्याकाळचा सराव त्यांनी आतापर्यंत या मैदानावर करतात आणि करत आले आहेत. बघा विनाशकाली विपरीत बुद्धी, काय गरज आहे का सरळ बॅटने चौकार षटकाराची आतिषबाजी केली होती मागील षटकामध्ये, परंतु आता मात्र काही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला आणि संघाला देखील त्याचा नुकसान भोगायला लावला. रियाज बॅक टू द डगआउट उर्फ बंटी पटेल. बाद करलेला आहे ते म्हणजे अभिषेक याला. म्हणजेच मानिवली संघासाठी. चला चैनूजी गायकर कुठे असेल यायचंय, चैनू गायकर प्लीज यायचंय. तुमचे समर्थक तुम्हाला समालोचन कक्षामध्ये बोलवतात प्लीज.
चला मी मोदी रिक्षावाले यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला मोदी रिक्षावाले यांच्या माध्यमातून आपण नाणेफेक करणार आहोत. कांबा गावाला बिलॉंग करतात. चला कॅमेरामॅन जरा कॅमेरा वळवायचे. चला नाणेफेक होते. राजभैर आणि एका चला भावेश देखील असतील मानिवली संघाचे 12th मॅन. बसून घ्यायचं आपण. 38 धावा करायचे. आपण चलबिचल काय करतं मला आतापर्यंत समजलेलं नाहीये. बसून घ्यायचंय पण मांडी घालून बसू नका प्लीज. चांगली सुरुवात झाली नव्हती परंतु मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. आणि आता मात्र महाराज संघ सातत्याने याच विकेटवर आणि याच घरेलू मैदानात सराव करत असतो. परंतु आज 38 धावा त्यांना रोखायच्या आहेत. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असेल मंदार त्यांच्या माध्यमातून. कारण त्यांच्याकडे गोलंदाजांचा साठा देखील चांगला आहे. गौरव असतील, तदनंतर कुलदीप, नंतर आपण पाहतोय रियाज उर्फ बंटी आणि स्वतः निखिल पाटील. स्ट्राईकला असेल तो म्हणजे अतुल वारघडे. रोशन तुमचे 12th मॅन आहेत. आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवतात मुकेश त्यांच्यामुळे आम्ही ते नाव घेतोय. काही हरकत असो. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू रिव्हर्सचा पावित्रा. चेंडू चाललाय गली रिजन मधून 4 धावांसाठी आलेला स्वेचिटचा देखना फटका. चौकार. आता डीजे मास्टर. नेक्स्ट बॉल. हो ओव्हर पिच चेंडू होता परंतु त्यांना लो फुल टच करून घेतला आणि हा चेंडू देखील चालला फाईन लेगच्या दिशेने घरंगळत. क्षेत्ररक्षकाने चेंडूमध्ये रेस लागली होती. अखेरीस रेस जिंकली ती म्हणजेच चेंडूने आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. चौकार. मैदानामध्ये इनॅक्शन मध्ये असतो. कुमार हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं कारण लकी फॅक्टर आहे. खेळाडू ज्या प्रकारे स्टान्स घेतो, स्टम्प्स, मिडल स्टम्प्स, लेग स्टम्प, पंचांकडे दाद मागतात त्याच प्रकारचं एक फुलटस होता. लो फुलटस होता. मुकेशला माहित आहेत 38 धावा करायच्या आहेत. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केला जात नाहीये परंतु कुलदीप देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कुलदीपकडे देखील व्हेरिएशन आहे केलेले. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. जिग्नेश सातत्याने 3 दिवस झाले आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. हे स्कोर कार्ड त्यांच्या सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जात आहे. वर्षानुवर्षे याची नोंद राहील. यावेळेस मात्र अरे बापरे, मुकेशच्या विकेटचं महत्व कुलदीपला देखील माहित आहे म्हणून त्याने नॉन स्ट्राईक एंडला थ्रो न करता स्ट्राईक एंडला थ्रो केला आणि चेंडू चालले तो सरळ 1 धावेंच्या मदतीने 10-11 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू डबल डिजिट मध्ये आपण धावफलक पाहतोय. नेक्स्ट बॉल कुलदीप टू मुकेश.
ओ कट केलाय चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. चौकार. आकड्यावरती. चला रोशन असतील फलंदाजीसाठी. चला RB11 संघ समालोचन कक्षाच्या दिशेने प्रस्थान करत असताना बघा काय स्टान्स असेल. प्रशांत असतील इन ॲक्शनमध्ये. रोहन रील स्टार रतन प्रणित पाटीलला कसं काय विसरून चालेल कारण 50 मारली होती किंग्स प्रीमियर लीगमध्ये. राज देखील असतील. हा चेंडू पहिलाच चेंडू अतिरिक्त प्रयत्न केला जातोय. सोहम उर्फ छोट्या पाटील देखील असतील. देवेन असतील. आदित्य पूर्ण संपूर्ण एक यंगस्टर आपण पाहू शकता आणि मास्टरमाइंड गौरव देखील आहेत. सामने आपण फाईन लेगला फ्लेक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली क्षेत्ररक्षण कॅफ होते तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून. परंतु आता मात्र फलंदाजी करावी लागणार आहेत. आमचे मित्र योगेश देखील इन ॲक्शन मध्ये असणार आहेत पुढील सामन्यामध्ये. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र षटकार. धन्यवाद डीजे. चला विश्वास विकेने कुठे असतील याचे आपण मेजवानीचा आस्वाद घ्यायचा आहे. आयोजकाच्या माध्यमातून आपल्यासाठी मेजवानी असणार आहे. रियाज 2 धावांची गरज. नेक्स्ट बॉल राटा मोदा विकेट रियाजचा. ओ रिवर्स आणि या रिवर्सच्या फटक्याने सामना होते फिनिश. मॅच जिंकते तो म्हणजे चला मुकेश गायकर यायचंय.
चला मुकेश गायकर यायचे आपल्याशी देखील आम्ही वार्ता करणार आहोत. चला मुकेश यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. चला निखिलजी पाटील प्लीज थोडं एक